आपल्या आमचे मित्र बद्रीनाथ डोंगरे त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हटलं की माणसाच्या आयुष्यातला एक दिवस कमी होतो. म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त आपण वाढदिवस साजरा करत असताना काहीतरी एक सामाजिक उपक्रम घ्यायला पाहिजे. आणि बरेचसे लोक तुम्हाला माहिती आहे काय काय करतात, कुठे करतात, ते लावण्या ठोकतात, ते काही कार्यक्रम ठेवतात. परंतु मला अभिमान आहे आमच्या बद्रीनाथचा की त्यांनी एक सामाजिक दृष्टिकोनातून जनहितासाठी आपल्या गोरगरीब नागरिकासाठी असो, सर्वसामान्य जनतेसाठी असो, एक चांगला उपक्रम असा घेतला की नेत्रदान असो, रक्तदान शिबिर ह्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं काम आहे. आणि ही त्यांनी असा उपक्रम घेतल्याबद्दल मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की आपल्या हातून असं सामाजिक कार्य घडत राहो आणि आपल्या जनतेची सेवा चांगल्या प्रकारे घडत राहो. हा उपक्रम म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये आपण कोणाला काही दान करतो, पण रक्तदान असं आहे की एखाद्याचा अपघात झाला आणि ते रक्तदान कोणी केलं, ते रक्तदान कोणत्या व्यक्तीला केलं आणि त्या रक्तदानामुळं तो मनुष्य रक्तामुळं वाचला समजा तर ते खूप मोठं पुण्य आपल्याला लाभतं. आणि असा कार्यक्रम घेतल्यामुळं त्यांना मी पुन्हा शुभेच्छा देतो. या परिवाराची माझी जवळजवळ 25 वर्षापासून ऋणानुबंध आहे. मी 1985ला काचीवाड्यात राहत होतो. त्यांचा माझा परिचय तिथून आहे. चिलीपुरात मी राहिलेलो आहे, काचीवाड्यात राहिलो आहे. त्याच्यामुळं त्यांच्या दुकानावर जायचा माझा नेहमी संपर्क यायचा. नंतर त्यांचं दुकान इकडं पण आली आणि सिस्टला पण मी जवळजवळ 6 वर्ष राहिलेलो आहे. या परिवाराचा आणि माझा संबंध असल्यामुळं आणि माझे मित्र असल्यामुळं मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो. त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या मनात जे काय अपेक्षा आकांक्षा असेल तेही ईश्वर पुऱ्या करो या शुभेच्छा देतो. मला बोलून मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद. पुनश्च शुभेच्छा. हा तरुण गेल्या 20-25 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करतात. या तरुणाने वेळोवेळी आरोग्य शिबिर, सामाजिक काम, धार्मिक कामामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. प्रथमदर्शी त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा. आणि तो करत असलेल्या कामालाही माझ्या शुभेच्छा. एनसामध्ये प्रभाग क्रमांक 11मध्ये बद्री डोंगरे यांनी आरोग्य शिबिर जे आयोजित केले त्याच्यामध्ये आत्तापर्यंत साधारण 300 ते 400 चष्मे वाटप झालेले आहे आणि 500 ते 700 लोकांची आरोग्य तपासणी झालेली आहे. संध्याकाळपर्यंत किमान 2000 लोकांची आरोग्य तपासणी होईल. याचा हा असा उपक्रम चालू असल्यामुळे प्रभाग क्रमांक 11तील लोकांनी जनतेने अशा करून हेतकरूला आपला पाठिंबा दिला पाहिजे, अशा तरुणाला नगरसेवक बनवलं पाहिजे आणि त्याला आशीर्वाद आपल्या जनतेने दिला पाहिजे. माझ्या पुन्हा त्याला वाढदिवसा शुभेच्छा. जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्या तत्वाप्रमाणे अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या
देखभाल औषधी वाटप हे इतर साहित्य जे देत आहे आज लोकांनी त्याच्यामुळे लोकांना एक प्रसारासाठी माध्यम होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची प्रसिद्धी निर्माण होईल त्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. आम्ही एवढ्या कार्यक्रमामध्ये लोकलचे 30 आतापर्यंत वाटप केलेले आहे आणि 25 म्हणजे साधारण 700 वाटप करायचे आहे. 30 आता वाटप केलेले आहे. मोफत औषध उपचार आहेत त्यांना आणि औषधी पण चांगल्या प्रकारे त्यामुळे आज गोपीनाथ ठोंबरेंचा वाढदिवस असल्यामुळे नंतर देशभक्तीप्रमाणे अभिवादन करतो आणि पुढील कार्यक्रम चांगला आहे असं मला दिसून येतं. आज सामाजिक उपक्रमातून उत्साह साजरा होत आहे. नागरिकांच्या मनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काय सांगा? 15 डिसेंबर रोजी माझा वाढदिवस असतो. त्यानिमित्तानं आज रविवारचं योग साधून आज सगळ्या लोकांना सुट्ट्या असतात आणि शिबिराचा लाभ घेता यावा आज मी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी दरवर्षी मी सामाजिक उपक्रम राबवून माझ्या जन्मदिवस साजरा करत असतो. आज इथे आपण मोफत आरोग्य शिबिर डॉक्टर प्रफुल्ल पिंपळे सर आणि डॉक्टर पगडे सर हे जनरल फिजिशियन आज इथे आपल्याकडे उपलब्ध आहेत. श्री रामेश्वर मेडिकलच्या माध्यमातून मोफत औषधी वाटप होणार आहे. तसेच मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप ज्या रुग्णांना चष्म्याचा नंबर निघेल त्यांना आपण मोफत चष्मे वाटप करणार आहोत आणि फुफ्फुसांची तपासणी डायबिटीस चेकअप अशा इतर अनेक सुविधा इथे उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त संख्येनं सकाळपासून आतापर्यंत साधारण 350 ते 400 रुग्ण या सगळ्या तपासण्या करून गेलेल्या आहेत. डोळ्याचा नंबरसुद्धा बऱ्याचशा जणांनी चेकअप करून घेतलेला आहे. त्यांना आम्ही चष्मे तयार झाल्यानंतर येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये चष्म्याचं वाटप करणार आहे. या ठिकाणी शिबिरासाठी सगळे उपस्थित राहिल्यामुळे सगळे मान्यवर राहिल्यामुळं ज्या नागरिकांनी याचा लाभ घेतला त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. भाऊ, तुम्ही एक नवीन इनिंग सुरू करताय. तुमच्या प्रभागातून निवडणूक लढवताय. याच्यापूर्वी तुम्ही काय काय सामाजिक उपक्रम केले आणि लोकांना नवीन विजन काय देणार आहे? मी या आपल्या प्रभाग क्रमांक 11मध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे आणि यापूर्वी सामाजिक उपक्रम मी दरवर्षी जसं ब्लड डोनेशन कॅम्प असो, करोना काळामध्ये मी साधारण 2 ते 3 महिने मोफत अन्नदान केलं. काही संस्थाच्या माध्यमातून केलं, मी काही वैयक्तिक माध्यमातून केलं. त्यानंतर वारंवार पब्लिकला नेहमीसाठी ज्या सुविधा लागतात ड्रेनेज, लाईट, पाणी यावर मी फोनद्वारे जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या पण सोडवण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटल संदर्भात घाटी असो, NGM असो, जिल्हा चिकित्सालय असो, लायन्स क्लब असो, इथे मला माझं मेडिकल फील्ड असल्यामुळं माझं श्री रामेश्वर मेडिकल असल्यामुळे फार्मसिस्ट असल्यामुळे नेहमी आरोग्याच्या काही संबंधित ज्या प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस लोक मला वार्डातील नागरिक असो, प्रभागातील नागरिक असो किंवा शहरातील इतर नागरिक असो ते मला या समस्यांसाठी आरोग्याच्या समस्यांसाठी मला संपर्क करत असतात. त्यावेळेस मी माझ्या पद्धतीने त्यांना जी मदत करता येईल जास्तीत जास्त योग्य चांगल्या ठिकाणी उपचार कसे मिळेल, कमी खर्चात कसे मिळेल, काही ठिकाणी मोफत कसे मिळेल, खूपच गरीब रुग्ण असतात तर एखाद्या योजनेतून किंवा आमचे जे सामाजिक बांधिलकी असणारे ग्रुप आहे त्यातून आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून त्या रुग्णांसाठी मोफत सुविधा उपलब्ध करू. कॅम्प किती वाजेपर्यंत चालू आहे? हा कॅम्पची टाईम दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. सकाळी 9ला चालू होते. या माध्यमातून गोरगरीब रोजगार उपलब्ध करण्यासाठी कर्ज वाटप वगैरे केले आहे. आज मी लोकविकास बँकेचं संचालक होऊन आज 3-3.5 वर्ष पूर्ण झाले. मागच्या 3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या प्रभागातील व शहरातील जे गोरगरीब जे कर्जासाठी इच्छुक आहेत, ज्यांना छोटे मोठे व्यवसाय करायचे आहेत, त्यांना आम्ही काही विनातारण किंवा काही कमी डॉक्युमेंट्समध्ये आमच्या लोकविकास बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करू. धन्यवाद.